तुमच्या अनुभवी हातातून सहज नवीन रेसिपी आकाराला येते। तिचा रंग, सुगंध, आस्वादही तुमच्या अनुभवातून उतरलेला असतो। ती तुमचीच निर्मिती असल्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी असते। तुमच्या या रेसिपीज लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक्सपर्ट म्हणून आमंत्रित करतोय। स्वागत आहे तुमचं मेजवानी रंगतदार रेसिपीज मध्ये। भेटूया दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर पासून मेजवानी रंगतदार रेसिपीज मध्ये। जाणून घ्यायचं आमच्या कुटुंबाचं फेवरेट कोण आहे ते? टाटा स्काय। याच्या डीव्हीडी क्वालिटी पिक्चरनी आणि सीडी क्वालिटी साऊंडनी आमच्या सगळ्यांची मनं जिंकली। मग तुम्ही कधी बनवता ह्याला आपला फेवरेट? इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला। तुम्हाला माहिती आहे टाटा स्कायवर तुम्ही ऑर्डर करू शकता लेटेस्ट हिंदी मूवीज आणि ते सुद्धा एकाच ॲड ब्रेक बरोबर आणि त्याची साऊंड क्वालिटी आहे सीडी सारखी। मग तुम्ही कधी आणताय घरी टाटा स्काय? इसको लगा डाला तो लाइफ जिंगा लाला। मी जो PWG आणि MCCच्या एकत्रीकरणाचा जो मुद्दा मांडला तो केवळ आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या बाबतीत होता। मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात तिसरी शक्ती वगैरे हे स्वप्नरंजन आपण सोडून दिलं पाहिजे। मला काय म्हणायचंय, नाही मला काय म्हणायचंय की जन आंदोलन करणाऱ्या संघटना अस्तित्वात राहिलेल्या नाहीत। ती उणीव आहे ना, ती उणीव आहे, ती राजकीय उणीव आहे। आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे। ही गोष्ट खरी आहे की त्यांना नाही का त्या इरिलेव्हंट झालेले आहेत। त्यांना आताचे नवे प्रश्न काय आहेत त्याचं आकलन नीट झालेलं नाही आहे, त्याचं सैद्धांतिकरण त्यांना नीट करता आलेलं नाही आहे। त्यांच्या आंदोलनाचं रूपांतर राजकीय अजेंड्यामध्ये मला वाटतं लोकांना सैद्धांतिक थिअरी वर्षानुवर्ष थिअरी शिकवणार आहे। मी उदाहरण तुम्हाला देतो। गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक। या मोदकाचे विविध प्रकार मेजवानी रंगतदार रेसिपीच्या अष्टविनायक स्वादयात्रेमध्ये। तेव्हा पाहत राहा मेजवानी रंगतदार रेसिपीज। गणेशोत्सव विविध प्रांतीय, विविध भाषिक लोकांना एकत्र घेऊन येणारा उत्सव। मेजवानी रंगतदार रेसिपीज विविध प्रांतातील वैविध्यपूर्ण रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येणारा कार्यक्रम। तेव्हा या गणेशोत्सवानिमित्त आमचा अजून एक छोटासा प्रयत्न अष्टविनायकाच्या 8 क्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या विविध रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा। तेव्हा पाहत राहा मेजवानी रंगतदार रेसिपीज।